Good morning, everyone. Today, we are going to start the topic non-contact force. The previous क्लासमध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स ऑलरेडी स्टडी केला होता. कॉन्टॅक्ट फोर्सचे टाइप्स स्टडी केले होते. ऑलरेडी कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स टाइप्स त्याचे एक्झाम्पल्स पण डिस्कस केले होते. तर आज आपण स्टडी करणार आहोत नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, जो की फोर्सचा एक टाइप आहे. फोर्सचे जे दोन टाइप्स बघितले, मेन टाइप्स कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, त्यातला सेकंड टाइप्स आपण स्टडी करणार आहोत. पण हा टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर आपण जो कॉन्टॅक्ट फोर्स स्टडी केलाय त्याला आपण रिवाइज करूया की काय होतं कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे, की त्याचे सब टाइप्स कुठले होते. ओनली 2 स्टुडंट्स. ओके, वी हॅव टू वेट जस्ट 5 minutes or 2 minutes only, then we will start. Karthik, Vishwajit and Samarth is present, correct? ओके, स्टार्ट करूयात आपण कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर अगोदर मला सांगायचं की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, व्हॉट इज द कॉन्टॅक्ट फोर्स, और फर्स्टली व्हॉट इज द फोर्स. फोर्स काय आहे ते सांगा अगोदर, देन वी विल सी कॉन्टॅक्ट फोर्स. व्हॉट इज द फोर्स, ओनली फोर्स. प्लीज टाइप इट. Am I audible, student? Hello, am I audible, students? Yes, Samad, good morning. आय जस्ट से की प्रिव्हियस क्लासमध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स हा स्टडी केला होता. फोर्स म्हणजे काय स्टडी केला होता, फोर्सचे एक्झाम्पल स्टडी केले होते, कॉन्टॅक्ट फोर्स पण डिस्कस केला होता. तर आपला आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स स्टडी करायच्या अगोदर आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे रिवाइज करणार आहोत, आणि फोर्स कॉन्टॅक्ट फोर्सला रिवाइज करणार आहोत, आणि देन आपण स्टार्ट करूयात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज अ फोर्स. फोर्स म्हणजे काय. और गिव द एक्झाम्पल ऑफ फोर्स. ओके, व्हेरी गुड. पुश और पुल ऑफ अन ऑब्जेक्ट. कुठल्या पण ऑब्जेक्टला, कुठल्याही ऑब्जेक्टला जेव्हा आपण पुश करतो किंवा पुल करतो, म्हणजे तिथे आपण काय करत असतो, आपण फोर्स ऍक्ट करत असतो, फोर्स अप्लाय करत असतो. एक्झाम्पल दिलंय विश्वजितने, अ मॅन इज पुशिंग द कार.
सपोज मॅन जर कारला पुश करत असेल तर तिथे कुठला एक्झाम्पल आहे, म्हणजे आपण तिथे फोर्स अप्लाय करतो. खूप एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस क्लासमध्ये ऑलरेडी स्टडी केलेले. तर आपण त्याचे दोन टाइप्स बघितले होते फोर्सचे, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आता माझा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स? Yes, Vishwajit. Next question, what is a contact force? कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टला सपोज आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, त्या ऑब्जेक्टला कॉन्टॅक्ट कुठल्या ऑब्जेक्टच्या हेल्पने जर आपण तिथे फोर्स अप्लाय केला, म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये जर आपला कॉन्टॅक्ट येतोय, तिथे आपण फोर्स अप्लाय करताना कॉन्टॅक्ट येतोय. विदाउट कॉन्टॅक्ट पण येऊ शकतोय, किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टच्या थ्रू जर आपण तिथे फोर्स अप्लाय करत असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. येस, कॉन्टॅक्ट कुठल्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जर कॉन्टॅक्ट येत असेल किंवा कुठल्या तिसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टच्या हेल्पने थ्रू आपण जर फोर्स अप्लाय करत असेल, येस येस, कॉन्टॅक्ट फोर्स इज फोर्स अप्लाय टू अ बॉडी बाय अनदर बॉडी और अनदर ऑब्जेक्टच्या हेल्पने जर आपण फोर्स अप्लाय करत असेल तर तिथे कुठला एक्झाम्पल होतं, म्हणजे तिथे कॉन्टॅक्ट फोर्स होतो. आता कॉन्टॅक्ट फोर्स नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स? व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स? कुठले दोन टाइप्स बघितले होते आपण? मस्क्युलर फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. येस, दोन फोर्स, मस्क्युलर फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. तर मस्क्युलर फोर्स म्हणजे आपण जिथे आपल्या बॉडीने फोर्स अप्लाय करतोय किंवा एक्सटर्नल फोर्स जिथे अप्लाय करतोय तो म्हणजे मस्क्युलर फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्सचे पण आपण एक्झाम्पल बघितले होते की जे डे टू डे लाईफ मध्ये सपोज त्याचं बेस्ट एक्झाम्पल बघितलं होतं, जे विंटर सीझन मध्ये आपण हात एकमेकांवर रब करतो तिथे हीट जनरेट होती. मी हे पण सांगितलं होतं, जेव्हा फ्रिक्शन होतं म्हणजे आपण जेव्हा फ्रिक्शन फोर्स होतो तिथे किंवा फ्रिक्शन अप्लाय करत असतो तिथे हीट जनरेट होती. त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघितले होते की सायकलवरती पण किंवा बॉलचं पण फ्रिक्शन होतं तेव्हा तो काय करतो, तिथे कॉन्टॅक्ट फ्रिक्शनल फोर्स इथं ऍक्ट होतो. सो हे झाले कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण बघितलं होतं. तर आजचा आपला टॉपिक आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आता आपण स्टार्ट करूयात. तो पहिल्यांदा मी तुम्हाला एक फ्लो चार्ट ड्रॉ करून दाखवते की जो आपण फोर्स सी, हे फोर्स मध्ये आपण दोन टाइप्स बघितले, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण दोन टाइप्स बघितले होते, मस्क्युलर फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. आणि इकडे आपले कुठले तीन टाइप्स आहेत? व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स? मी तुम्हाला याआधीच आयडिया दिली होती याबद्दल. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे टाइप्स, टेल मी द टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Gravitational force, yes, very good. Next. Gravitational force is the first type. Second, electrostatic force. Okay, very good. And third type is magnetic force. Okay, these are the three types of non-contact force. तर आजच्या क्लासमध्ये आपण हे तीन जे टाइप्स आहेत फोर्सचे त्याला आपण डिस्कस करणार आहोत, याबद्दल स्टडी करणार आहोत. सी, तर हे कुठल्या या साईडला येतील? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये इथे येईल पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, देन इकडे येईल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, अँड थर्ड इज अ मॅग्नेटिक फोर्स.
हे तुमचे 3 टाइप्स येतील नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे. तर यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? तर मी तुम्हाला एक स्लाइड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. येस. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पहिले स्टडी करूया, किंवा त्या अगोदर आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन स्टडी करूया, किंवा त्याचं एक एक्झाम्पल थ्रू नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे हे बघूया. देन वी विल डिस्कस अबाउट टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो मी तुमच्यासाठी एक स्लाइड बनवलेली आहे, ती मी शेअर करते. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तुम्हाला हे दिसत असेल. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कस केलं होतं, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की असा फोर्स ज्या ऑब्जेक्टवर आपण अप्लाय करतो की तिथे त्या ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येत नाही. A force is applied between the two objects even if the two objects are not in contact. दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऍक्ट होतोय, अप्लाय होतोय, पण ते फोर्स कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेत, जे की येस, इफ यू वॉन्ट टू राईट देन यू कॅन राईट. तुम्हाला जर राईट करायचं असेल तर करू शकताय. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जर तुम्ही कुठला कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण काय बघितलं होतं, जेव्हा दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण कॉन्टॅक्ट असतो आणि आपण तिथे फोर्स अप्लाय करतो तर तिथे कॉन्टॅक्ट फोर्स होतो, किंवा कशाच्या हेल्पने जर ऍक्ट करत असेल तर तिथे अप्लाय करतो. पण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आहे, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की असा एक फोर्स किंवा असा फोर्स आपण दोन ऑब्जेक्ट मध्ये ऍक्ट करतोय, अप्लाय करतोय, की ते दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही येत. If a force is applied between the two objects, even if the two objects are not in the contact, की ते जे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. सपोज आता याचं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर इथे सी तुम्हाला एक पिक्चर दिसतंय की ते ट्रीचे फ्रुट्स आहेत. सपोज ऍपलचे ट्री आणि ते ऍपल खाली पडतायत, म्हणजे तिथे एक फोर्स ऍक्ट होतोय, बट ट्री आणि जे काय ऍपल आहे, ग्राउंड आहे, यांच्यामध्ये कुठला कॉन्टॅक्ट नाही, पण तरीही ते ऍपल खाली पडतंय, म्हणजे तिथे कुठला तरी एक फोर्स अप्लाय होतोय म्हणून ते ऍपल खाली पडतंय. So this is a non-contact force. So non-contact force means असा फोर्स किंवा अशा दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण जो फोर्स ऍक्ट करतो, अप्लाय करतो, की ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये कुठेही कॉन्टॅक्ट नसतो, विदाउट कॉन्टॅक्ट तिथे फोर्स ऍक्ट होतो, त्याला म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट नॉट इन कॉन्टॅक्ट, की ते दोन ऑब्जेक्ट कुठेही कॉन्टॅक्ट मध्ये नसणार आहे. तुम्हाला इथे दिसत आहे ट्री आणि जे ग्राउंड आहे ते त्यांच्यामध्ये कुठलाही फोर्स नाहीये, म्हणजे कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये, फोर्स ऍक्ट होतोय बट कॉन्टॅक्ट नाहीये. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आपण 3 टाइप्स बघितलेच, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर आपण वन बाय वन एक एक स्टडी करूया. सी, सो फर्स्ट आपण बघूयात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आय थिंक स्टुडंट्स तुम्हाला सगळ्यांना ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटी याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. आपण जे 7th मध्ये जो फर्स्ट लेसन शिकलेलो आहे, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, तिथं मास आणि वेट या कन्सेप्ट जेव्हा शिकवली होती तुम्हाला, तेव्हा ग्रॅव्हिटेशन बद्दल मी तुम्हाला थोडंसं तिथं इंट्रोड्यूस केलं होतं, ग्रॅव्हिटी काय असतं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतं. कोणी सांगू शकेल का ग्रॅव्हिटी म्हणजे काय किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काही आयडिया असेल तर? Or what is the value of acceleration due to gravity? Gravity is used in a weight. Okay. वेटचा जो फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू mg, आपण तिथे ग्रॅव्हिटीचा यूज करतो. म्हणजे असलं जेव्हा ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय केलं जातं तेव्हा तिथं वेट कन्सेप्ट येते. येस, बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी? नो समज विश्वजित, देर इज नो नीड.
व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? पण यूज केलेली वेट जेव्हा शिकलेलो त्यामध्ये मास दिला असेल, ग्रॅव्हिटी माहित असेल तर तुम्ही वेट तिथे फाइंड करू शकताय. सो जी ची व्हॅल्यू असती तुमची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी इज अ 9. G equals to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपण 7चा जो फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट लेसन आहे त्यामध्येच आपण डिस्कस केलेलं आहे की जी म्हणजे काय असतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर आपला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? जस्ट एक मिनिट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय की अशा ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो की तिथे कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. सपोज तुम्ही कुठला क्रिकेट खेळताय आणि क्रिकेट खेळताना तुम्ही वरती बॉल फेकलाय, तर तो जो फेकलेला बॉल आहे तो रिटर्न परत मागे येतो म्हणजे खातो. तर का असं होतं बरं? जस्ट ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असं का कधी होत नाही की तुम्ही क्रिकेट खेळताना बॉल जो फेकलाय वरती तो वरतीच गेलाय, तो रिटर्न परत कधी खाली आलाच नाही. का? कारण अर्थ एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते. अर्थ काय करते? त्या बॉलला किंवा जे काय ऑब्जेक्ट असेल जे तुम्ही वरती फेकलंय त्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे तो ऑब्जेक्ट काय करते? ती स्वतःकडे अट्रॅक्ट करते. म्हणून तो कुठलीही वस्तू किंवा ऑब्जेक्ट जे तुम्ही वरती फेकलेलं असतं ते रिटर्न खालीच येतं. येस, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर बिकॉज त्याचं ग्रॅव्हिटी. येस समज, व्हेरी गुड. अर्थला ग्रॅव्हिटी असती, अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते किंवा येस मैम गुड मॉर्निंग, दिस इज दिग्विजय सिंह. यस सर. मैम ये आपने कैसे शेयर किया ये वाला पार्ट? सर यहाँ पे जो है ना पीडीएफ और इमेज जो एरो दिख रहा है ऊपर, आप मोबाइल पे हैं या लैपटॉप में? मोबाइल पे सर. ये वाला ना, ये हाँ जो एरो वाला सर, पेंसिल के नीचे है. पेंसिल के नीचे ये, ओके. ऊपर वाला अपलोड, जो एरो है. अपलोड हाँ ये. सर, उसमें सिर्फ दो ही आते हैं सर, इमेज और पीडीएफ. हाँ हाँ, ओके ओके. और ये जो आप टेक्स्ट में चैटिंग में कर रहे हैं ये कैसे दिख रहा है? वो नीचे दिख रहा है सर मुझे. वो बुक कैसे शेयर किया आपने? वो चैटिंग में शेयर किया है? सर मैंने नहीं किया है, वो स्टूडेंट ने किया है. अच्छा, बच्चे शेयर कर सकते हैं टेक्स्ट बुक. हाँ ओके, यस तो सर. मैम शायद आप इसमें लिख भी सकते होंगे ना? हाँ सर लिख सकती हूँ. हाँ, ओके, लिख सकते हैं आप. ओ सॉरी मैम. हाँ यस सर, मैं फिर से शेयर करूंगी. हाँ, यस यस, ठीक है मैम, थैंक यू. यस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्स मध्ये आपण काय बघत होतो की जो वरती फेकलेली ऑब्जेक्ट आहे किंवा बॉल वगैरे स्टोन जो असेल तो रिटर्न परत खालीच येतो. का? तर अर्थकडे एक ग्रॅव्हिटी आहे, अर्थ एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतं, त्यामुळे तुमचा कुठलाही एक ऑब्जेक्ट आहे तो रिटर्न परत खाली येतो. सो हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स की तिथे कुठेही तुमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, दोन ऑब्जेक्टच्या मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये तरी पण ऑब्जेक्ट काय होतोय? खाली येतोय. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये बघा, तुम्हाला एक वरती शेअर मध्ये स्क्रीन दिसत असेल तर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. अर्थ काय करते? प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते. अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते, म्हणून कुठलाही ऑब्जेक्ट फेकलेला जो वरती बॉल किंवा व्हॉटेवर जे काय असेल ते रिटर्न परत खालीच येतं. तो वरती कधी जात नाही. जातो पण त्याला एक व्हेलॉसिटी आहे, ते तुमच्या म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये नाही. जेव्हा तुम्ही अप्पर क्लासमध्ये जाताल तेव्हा तुम्हाला असेल ते किती व्हेलॉसिटीने आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती फेकला तर तो रिटर्न येत नाही. किंवा हे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
म्हणजे अर्थकडे ते परत कुठला ऑब्जेक्ट बॉल वगैरे असेल तो अर्थकडे परत अट्रॅक्ट होतो जस्ट ड्यू टू अर्थ. अर्थ त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते आणि त्यांच्यामध्ये काय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झाल्यामुळे तो ऑब्जेक्ट रिटर्न खाली येतो. सी आता तुम्हाला इथे दिसत असेल, आता हा एक छोटा पिक्चर दिसतोय आणि एक छोटा बॉय, तो काय करतो आणि त्याचा बॉल वरती फेकला इथे, तर तो बॉल वरती फेकलेला बॉल काय होईल, परत कधीतरी एकाच पॉइंटला येऊन तो इथे स्टॉप होईल. मला सांगा बरं, आपण हे रिव्हिजन क्लासमध्ये शिकलेलं ही कुठली मोशन झाली? जस्ट एक वेगळा क्वेश्चन आहे हा, म्हणजे टॉपिकशी रिलेटेड नाहीये, बट आपण ऑलरेडी स्टडी केलंय. तर इथे कुठली मोशन होती, जी बॉलची जी मोशन होतीये ती कुठल्या टाइप मध्ये आहे, कुठल्या टाइप मोशनच्या कुठल्या टाइपचे एक्झाम्पल आहे? येस, ग्रॅव्हिटी पुल ऑब्जेक्ट टुवर्ड द अर्थ. येस, व्हेरी गुड समज. एनीवन? जे बॉलची जी मोशन आहे, जे आपण असं फेकलाय बॉल आणि तो परत रिटर्न एक करून इथे येऊन स्टॉप झालाय, तो का स्टॉप झालाय? ड्यू टू ग्रॅव्हिटी. बट मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, आपल्या टॉपिकशी रिलेटेड नाहीये, आपण जो रिव्हिजन क्लास करतो त्याच्यामध्ये आहे. समज रोटेशनल मोशन हाऊ? नो, इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ रोटेशनल मोशन. कर्व मोशन, कर्व मोशनला आपण काय म्हणतो विश्वजित? कर्व्हिलिनियर मोशन. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कर्व्हिलिनियर मोशन. कर्व मध्ये होती ना, सो येस येस, व्हेरी गुड, कर्व्हिलिनियर मोशन. तर हे झालं एक्झाम्पल. येस येस, सी हे झालं एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. नेक्स्ट आता इथे बघा, एक ट्री दिसतंय तुम्हाला, ट्री. त्या ट्रीला जर तुम्ही शेक केलं नाही किंवा शेक केलं तर ऑब्व्हियसली ती त्याचे जे लिव्स आहेत ते खाली पडणार आहेत. पण जरीही ट्रीला शेक केलं नाही तुम्ही, तरी पण त्याचे जे फ्रुट्स असतील किंवा लिव्स असतील ते काय होतील, खाली डाऊनवर्ड येतील. असं कधी नाही झालं की तुम्ही ट्रीचे जे लिव्स आहेत ते वरती गेलेत, स्कायमध्ये गेलेत किंवा ते रिटर्न आलेच नाही. ते परत रिटर्न अर्थवरच येतात, ग्राउंडवरच फॉल्स होतात. का होतं हे? तर ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, इथे तुम्हाला दिसतंय वॉटरफॉल. आता बेस्ट एक्झाम्पल आहे हे ग्रॅव्हिटीचं. वॉटरफॉल का बरं एका हायर लेवलकडनं लोअर लेवल, म्हणजे तुम्ही जर वॉटरफॉल बघितला असेल, आय होप सगळ्यांनी बघितलाच असेल, तर वॉटरफॉल मध्ये काय होतं, तो वॉटरफॉल हाईटवर असतो, म्हणजे तो खाली येतो, फ्लो होतो. तर का होतं हे? ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते ग्रॅव्हिटी ऍक्ट होत असती, अप्लाय होत असती, म्हणून तो ते जे वॉटर आहे ते हाईट कडनं म्हणजे खाली ग्राउंडकडे ते फॉल होत राहतं, फ्लो होतं, म्हणजे तिथे ग्रॅव्हिटी ऍक्ट होती. सो दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अजून तुम्ही याचे एक्झाम्पल्स देऊ शकताय जे की दिले. अ कॉइन ऑर पेन फॉल्स डाऊन व्हेन स्लिप ऑफ युअर हँड. सपोज तुम्ही जर कॉइन सोबत खेळताय किंवा पेन आहे तुमच्या हातातून, तो खाली पडलाय, किंवा कुठलाही कॉइन आणि पेनच नाही, कुठला पण ऑब्जेक्ट तुमच्या हातात आहे, तो चुकून बाय मिस्टेक तुमच्या हातातून पडला, तर तो खालीच का पडतो, वरती का नाही जात किंवा साईडला का नाही जात? का नाही जात? कारण जस्ट ड्यू टू बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे तो ऑब्जेक्ट खाली पडतो, कारण अर्थ एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. मग आता बघा, अर्थ आणि त्या कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये कुठेही कॉन्टॅक्ट नसतो, कॉन्टॅक्ट नाहीये. वी फॉल व्हाईल रनिंग, वी फॉल व्हाईल रनिंग, दिस इज एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सी मग काय होतं तिथे, खाली पडतो. येस समज विश्वजित, तुम्ही जर पडताना रनिंग करताना पडली तर वरती नाही जात, काय मध्ये खालीच पडता, ग्रॅव्हिटी. मग हे काय झालं, एक्झाम्पल झाले ग्रॅव्हिटीचे. ग्रॅव्हिटीमुळे कुठे बघा, तिथे आपला फोर्स टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर त्या दोघांमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. जर इथे सेकंड एक्झाम्पल मध्ये घ्यायचं तर ट्री आणि ह्या लिव्स मध्ये कुठे कॉन्टॅक्ट नाही, किंवा ग्राउंड मध्ये कुठे कॉन्टॅक्ट नाहीये. येस, वी थ्रो बॉल अप कम्स डाऊन. येस समज, तर काय होतं, तो बॉल्स किंवा जे लिव्स असतील ते रिटर्न खाली येतात, कॉन्टॅक्ट नाहीये त्यांच्यामध्ये, तरीही ते काय होत आहे, रिटर्न खाली येतात ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे ते समजलंय? डू यू गेट दॅट पॉइंट? येस, बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. करेक्ट. डू यू गेट दॅट पॉइंट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके.
Yes. Then next type is electrostatic force. सी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता हा फोर्स किंवा ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आय थिंक सगळ्यांनी ट्राय केलेली असेल किंवा सगळ्यांनाही माहित असेल की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय. आता सपोज मला एक सांगा बरं, आता आपण 7th मध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी लेसन खूप डीप मध्ये स्टडी केलाय. तुम्ही व्हिडिओज बघितलेत का नाही मला माहित नाही, पण खूप डिटेल मध्ये ते सगळे टॉपिक मी एक्सप्लेन केले. येस येस विश्वजित, आय विल बी सेंड ऑल द स्लाइड ऑन ग्रुप. मी शेअर करेल सगळ्या स्लाइड्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये आपण बघायचं आहे आपल्याला, पण त्या अगोदर मला एक सांगा की कुठला पण ऑब्जेक्ट न्यूट्रल असतो त्याला आपण चार्ज कसं बनवू शकतोय. हाऊ न्यूट्रल ऑब्जेक्ट बिकम अ चार्ज. हाऊ न्यूट्रल ऑब्जेक्ट बिकम अ चार्ज. न्यूट्रल ऑब्जेक्टला चार्ज कसं बनवू शकतोय. येस विश्वजित, व्हेरी गुड. व्हाईल रबिंग, विथ द हेल्प ऑफ रबिंग करून आपण काय करतो त्या ऑब्जेक्टला चार्ज बनवतो. न्यूट्रल ऑब्जेक्ट असतो. न्यूट्रल ऑब्जेक्ट मीन्स इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस, ज्यामध्ये इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज असतात, म्हणजे त्यावर कुठलाही चार्ज नसतो आणि त्याला आपण न्यूट्रल वरून चार्ज कसं बनवतो तर एकतर रबिंग करून त्याला आपण बनवू शकतोय. ते पण टाइप्स आहेत इंडक्शन, ते 3 टाइप्स आपण जे स्टडी केलेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक. आता आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तर याच्यासाठी आपल्याला ते पाहिजे रबिंग किंवा चार्ज ऑब्जेक्ट. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय. द फोर्स इज एक्झर्टेड बाय चार्ज बॉडी ऑन अनदर चार्ज बॉडी. म्हणजे एका चार्ज बॉडीने दुसऱ्या चार्ज बॉडीवर जो फोर्स ऍक्ट केलाय किंवा त्यांच्यामध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सी याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते पेपर पीस आणि कोम. जे पेपर पीस कोमकडे अट्रॅक्ट करतात ते एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कधी ऍक्ट होतो बघ. सी यांच्यामध्ये जर बघितलं तर कुठेही कॉन्टॅक्ट होत नाहीये, कॉन्टॅक्ट नाहीये यांच्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये आपण जे पेपर पीस आणि कोम जे यूज करणार आहोत त्यांच्यामध्ये कुठे कॉन्टॅक्ट नाहीये, तरी पण तिथे काय होतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होतो. म्हणजे हा कुठला टाइप आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. विदाउट कॉन्टॅक्ट फोर्स होतोय तिथे. सो दिस इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सी आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये सपोज फर्स्ट ऑफ ऑल कोम काय असतो तुमचा न्यूट्रल ऑब्जेक्ट असतो. म्हणजे कोमला जर तुम्ही अगोदर रब करायच्या अगोदर जर पेपर पीस ठेवलेत आणि त्यांच्याजवळ नेलाय कोम, पेपर पीस कडे जर कोम नेला तर त्यांच्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट क्रिएट केला तरीही ते अट्रॅक्ट होत नाहीत. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांच्यामध्ये थोडं स्पेसिफिक डिस्टन्स ठेवलं म्हणजे कॉन्टॅक्ट नाहीये त्यांच्यामध्ये, तर ते पेपर पीस अट्रॅक्ट होणार नाही. पण जर सपोज तो कोम न्यूट्रल आहे आणि त्याला तुम्ही आता रब केलंय आणि रब केल्यानंतर पेपर पीस कडे जर तुम्ही त्यांना घेऊन गेलात, कोमला घेऊन गेलात, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट तर नाहीच आहे, तुम्हाला टच नाही करायचंय, बट थोडस डिस्टन्स असेल किंवा काय असेल स्पेसिफिक डिस्टन्स ठेवून तो कोम काय करेल किंवा ते पेपर पीस काय करेल कोमकडे अट्रॅक्ट करतील. येस येस विश्वजित, जरी आपण पेपर कोमला जर रब केलं किंवा रुलरला जरी रब केलं तरी काय होतं, ती पेपर पीस कडे अट्रॅक्ट होती. तर काय होतं हे रबिंग, काय होतो रबिंगने एखादा कुठलाही न्यूट्रल ऑब्जेक्ट चार्ज बनतो, हे माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे तो न्यूट्रल ऑब्जेक्ट कोम अगोदर न्यूट्रल असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही चार्ज नसतो, झिरो चार्ज असतो. पण तुम्ही त्याला जेव्हा रब करता तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स जे असतात ते काय होतात ट्रान्सफर करतात. म्हणजे त्याच्यावर कुठला तरी एक चार्ज बनतो, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जो असेल तो. जे जास्त इलेक्ट्रॉन्स असतील प्रोटॉन्स असतील त्यावर ना त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज बनतो आणि तो चार्ज बनल्यानंतर पेपर पीस कडे अट्रॅक्ट केला जातो. मग पेपर पीस कडे जेव्हा तो जाईल, सी पेपर पीस कडे आता हा कोम जर आपण अट्रॅक्ट केला तर काय होतं याच्यामध्ये ते दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होतो, पण तुम्हाला टच नाही करायचं, म्हणजे आपण त्यांच्यामध्ये कुठेही कॉन्टॅक्ट क्रिएट केलेला नाही.
तरी पण ते पेपर पीस टच करायचं नाहीये, तरी पण ते पेपर पीस कोमकडे अट्रॅक्ट होतात. इट कोम इज न्यूट्रल. येस. कोमिंग ऑफ युअर हेअर्स. येस समज, व्हेरी गुड. तर काय होतं, पेपर पीस कडे अट्रॅक्ट होतात. तर हे एक एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तिथे काय होतो, क्रिएट होतो. तिथे कॉन्टॅक्ट नाहीये, बट रबिंगमुळे तिथे पेपर पीस तिथे अट्रॅक्ट होतात कोमकडे आणि तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होतो. आता याचं अजून एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर प्लास्टिक स्ट्रॉ तिथे दिले बघा. अ प्लास्टिक स्ट्रॉ चार्ज बाय रबिंग विथ पेपर अट्रॅक्ट टू प्लास्टिक स्ट्रॉ. जर तुमच्याकडे 2 स्ट्रॉ असतील आणि तुम्ही ते रब केले तरीही काय होतं, ते पेपर पीस कडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे अगोदर ते न्यूट्रल असतात, मग ते चार्ज बनतात रबिंग केल्यामुळे आणि मग ते एकमेकांकडे पेपर पीस कडे अट्रॅक्ट होतात. बलून्सचं पण एक्झाम्पल आहे. बलून्स पण अगोदर न्यूट्रल असतो, मग त्याला चार्ज केल्यावर तो रबिंग केल्यावर तो चार्ज बनतो अँड देन इज अट्रॅक्ट विथ इच अदर और पेपर पीसेस. त्यामुळे तिथे कुठला फोर्स अट्रॅक्ट होतो, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो. हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं एक्झाम्पल. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे, फोर्स एक्झर्टेड बाय अ चार्ज बॉडी टू अनदर चार्ज बॉडी. 2 चार्ज बॉडी मध्येच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो आणि तिथे कुठेही कॉन्टॅक्ट नसतो. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो त्याच्यामुळे हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक एक्झाम्पल आहे किंवा टाईप आहे आणि हे त्याचे बाकीचे एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा टॉपिक समजलाय की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. समज मी लास्टला होमवर्क देते, जो असेल तो. अगोदर माझे तिन्ही पण टॉपिक एक्सप्लेन करू देत, मग मी लास्टला होमवर्क देते जो असेल मला, जो होमवर्क द्यायचा होता. हा टॉपिक समजलाय अगोदर? येस ओमकार, हर्षवर्धन येस. ओके. देन थर्ड कार्तिक इज अब्सेंट. नेक्स्ट टॉपिक बघूयात, लास्ट जो राहिलाय तो मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स हा पण एक नॉन कॉन्टॅक्टचा. मॅग्नेटिक फोर्स इज अ ओके. येस समज. मॅग्नेटिक फोर्स इज ऑल्सो अ टाइप ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कारण मॅग्नेटिक फोर्स मध्ये पण कुठेही कॉन्टॅक्ट येत नाही ऑब्जेक्टचा. येस येस विश्वजित, जे काय शिकवलं ते नोट्स बनवायच्यात व्यवस्थित डिटेल्स मध्ये. मॅग्नेटिक फोर्स किंवा मी क्वेश्चन्स पण देते. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, अ फोर्स इज एक्झर्टेड बाय मॅग्नेट. मॅग्नेटिकच्या वर्ड मध्येच आहे. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, जो फोर्स मॅग्नेटच्या हेल्पने एक्झर्ट केला जातो, मॅग्नेटच्या हेल्पने अप्लाय केला जातो किंवा एक्झर्ट होतो, त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फोर्स. आता हे मॅग्नेटिक फोर्स पण सगळ्यांनी करून बघितलं असेल किंवा सगळ्यांना माहित असेल काय होतं ऍक्च्युली तिथे. मॅग्नेटिक फोर्स, आता बघा इथे 2 तुम्हाला पोल दिसते. 4 ऍक्टिव्हिटीज आहेत टोटली. आय मीन 4 इथे एक्झाम्पल दिलेले आहेत पोलचे. एक मॅग्नेट आहे आणि ह्याचे पीस केलेले 2 पीस आहेत तिथे, A, B, C अँड D ऍक्टिव्हिटीज आहेत. तर आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये बघा काय होतंय, किंवा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय होतंय, हा एक पोल आहे की ज्याचं जे रेड कलर दाखवलंय ते आहे साऊथ पोल. दिस इज अ साऊथ पोल अँड दिस इज नॉर्थ पोल. साऊथ नॉर्थ आणि इकडचं दिलंय साऊथ नॉर्थ. आता तुम्हाला मला सांगायचंय, जर पोलचे जर सपोज सेम चार्जेस असतील, लाईक चार्ज असतील, तर त्यामध्ये रिपल्शन होतं की अट्रॅक्शन होतं. ओके, विश्वजितने अगोदरच आन्सर दिले, अपोजिट पोल्स आर अट्रॅक्ट विथ इच अदर. व्हेरी गुड. जर अपोजिट पोल्स असतील किंवा अनलाईक पोल्स असतील तर त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. आणि जर सेम पोल असतील तर ते एकमेकांना लाईक चार्ज, म्हणजे त्यांच्यामध्ये लाईक चार्जेस असतील तर ते काय करतात, रिपेल करतात. आता इथे बघा अपोजिट चार्ज आहे, आय मीन अपोजिट पोल आहे. एक तुम्हाला दिसतोय रेड कलरचा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, आणि एक व्हाईट कलरचा दिसतोय साऊथ पोल. तर ह्यांच्यामध्ये काय होईल, हे अट्रॅक्ट करतील एकमेकांना. म्हणजे इथे कुठला फोर्स ऍक्ट होतोय, मॅग्नेटिक फोर्स. ते अगोदर कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, तर त्यांच्यामध्ये आपण एक गॅप ठेवलाय, स्पेसिफिक डिस्टन्स ठेवलाय आणि 2 पोल एकमेकांपासून सेपरेट ठेवलेत. पण काय होतंय, अनलाईक पोल्स आहेत तिथे, म्हणजे अट्रॅक्शन होणार आहे. सिमिलर पोल्स रिपेल्स. येस व्हेरी गुड, व्हेरी गुड ओमकार. समज
तर तिथे अपोजिट पोल्स असल्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे इथे फर्स्ट केसमध्ये बघितलं तुम्ही तर इथे कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये, तरी पण मॅग्नेटिक फोर्समुळे ते दोन पोल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट करतात. सो दिस इज अ मॅग्नेटिक फोर्स. या केसमध्ये काय होईल, मला तुम्ही टाईप करून सांगायचे, सेकंड केसमध्ये अट्रॅक्शन आहे का रिपल्शन आहे साऊथ आणि नॉर्थ पोलमध्ये? आय हॅव नो ऑप्शन अनम्यूट. विश्वजित, मला अनम्यूटचा ऑप्शन नाहीये कारण मी मोबाईलवर क्लास घेते. अट्रॅक्शन, ओके, व्हेरी गुड. अट्रॅक्शन या सेकंड केसमध्ये काय होत आहे, अट्रॅक्शन होत आहे, कारण यांच्यामध्ये काय आहेत, अनलाईक पोल्स आहेत. इथे कॉन्टॅक्ट नाहीये, बघितलं तुम्ही, जर बघितलं तर इथे कॉन्टॅक्ट नाहीये तरी पण फोर्स होतोय. म्हणजे कुठलं एक्झाम्पल आहे, मॅग्नेटिक फोर्स. थर्ड केसमध्ये काय होत आहे, अट्रॅक्शन की रिपल्शन? कुठली केस आहे, अट्रॅक्शनची की रिपल्शन? ते दोन जे पोल्स दिसतात त्यांचे सेम नॉर्थ नॉर्थ, रिपल्शन. ओके, रिपल्शन. थर्ड केसमध्ये रिपल्शन होत आहे आणि फोर्थ केसमध्ये ऑल्सो रिपल्शन. कारण थर्ड आणि फोर्थ केसमध्ये काय, सेम चार्जेस किंवा सेम पोल त्यांचे एकमेकांजवळ आहेत मॅग्नेटचे, त्यामुळे तिथे कुठला फोर्स ऍक्ट होतोय, मॅग्नेटिक फोर्स. सो दिस इज अ मॅग्नेटिक फोर्स. आणि मॅग्नेटिक फोर्स कधी एक्झर्ट होतो, द फोर्स एक्झर्टेड बाय ओनली मॅग्नेट. जिथे मॅग्नेट असेल तिथेच मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतो. हे झालं मॅग्नेटिक फोर्सचं एक्झाम्पल. आपण हे 4 एक्झाम्पल पण बघितले किंवा त्या पोलच्या हेल्पने बघितले. लाईक चार्जेस, जर लाईक पोल्स असतील तर तिथे काय होतं, रिपल्शन होतं. अनलाईक चार्ज असतील तर तिथे अट्रॅक्शन होतं. हे आपण 7च्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी लेसन मध्येच ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. पण आता इथे येस येस समन, व्हॉट इज युअर क्वेश्चन? समज तुझा काही क्वेश्चन आहे का? कमी क्वेश्चन विचारू मी? ओके, हा, हे तर 4 केसमध्ये झालेच ना. 4 केसमध्ये तुमचं झालं मॅग्नेटिक फोर्स. आता अजून एक बघायचं आहे, म्हणजे तिथे मॅग्नेटिकच फोर्स आहे. आता तुम्हाला हे दिसत असेल, इथे एक हँड आहे, म्हणजे आपल्या हातात जर मॅग्नेट, जर पोल तुम्ही पकडला, मॅग्नेटचा एक पीस किंवा जे काय असेल मॅग्नेट पोल पकडला तर, आणि खाली तुमच्याकडे काही नेल्स आहेत, आयर्नचे नेल्स आहेत किंवा आयर्नचं जे काही मटेरियल असेल ते, तर तुम्ही त्या दोघांमध्ये त्या मॅग्नेटिक पोलला, जो मॅग्नेट आहे त्याला त्या नेल्सकडे टच करायचं नाहीये. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट क्रिएट नाही करायचा, टच करून कॉन्टॅक्ट नाही करायचा. तुम्ही जर फक्त तिथे घेऊन गेलात त्या पोलला किंवा त्या मॅग्नेटला, त्यांना आयर्न नेल्सकडे, तर ते आयर्न नेल्स काय करतात, ते सगळे त्या पोल्सला अट्रॅक्ट करतात. का अट्रॅक्ट करतात? कारण तो मॅग्नेट आहे तो त्या आयर्न नेलवर एक फोर्स एक्झर्ट करतो, आणि तो फोर्स म्हणजे कुठला फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स. सो दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ मॅग्नेटिक फोर्स. तर आपण हे 3 टाइप्स डिस्कस केलेच, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आयर्न नेल्स अट्रॅक्ट मॅग्नेट. येस, आयर्न नेल्स काय करतात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट करतात, कारण मॅग्नेटमुळे तिथे एक फोर्स एक्झर्ट होतो, मॅग्नेटिक फोर्स. पण तिथे कुठे कॉन्टॅक्ट नाहीये त्यांच्यामध्ये. तुम्ही जरी ही 4 केसेस मध्ये जरी बघितलं तरी इथे कॉन्टॅक्ट नाहीये. विदाउट कॉन्टॅक्ट ते काय करतात, एकमेकांकडून रिपल्शन करतात किंवा अट्रॅक्शन करतात, जस्ट ड्यू टू मॅग्नेट. मॅग्नेटमुळे तिथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं ऍक्च्युली. आणि तुम्ही हे पण बघितलं असेल, फन विथ लेसन मध्ये आपण हे पण स्टडी केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड कसं क्रिएट होतं, अर्थ ते कसं जायंट मॅग्नेट आहे, हे पण ऑलरेडी स्टडी केलंय. येस, लोहचुंबक, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं लोहचुंबक. येस, लोहचुंबक मॅग्नेटकडे किंवा आयन्सकडे काय होतं, अट्रॅक्ट करतो. दिस इज अ मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय समजलंय? अजून कुठलं एक्झाम्पल देता येईल मॅग्नेटिक फोर्सचं? आहेत अजून खूप एक्झाम्पल्स आहेत, तर तुम्ही देऊ शकता, किंवा तिन्हींचे पण एक्झाम्पल्स द्या मला, तिन्ही टाइप्सचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स, तिन्ही टाइपचे एक एक एक्झाम्पल्स द्या मला. समर्थ, विश्वजित, ओमकार, हर्षवर्धन, कार्तिक. It is used to check iron is poor or not. Yes, very good. Vishwajit, there is no logic, but Samarth is also tells that ki
मॅग्नेटला आपण मराठीमध्ये लोहचुंबक म्हणतो, त्यात काही लॉजिक नाहीये, करेक्ट आहे, बट सगळ्यांना माहित असावं जस्ट त्यासाठी त्याला मराठीमध्ये लोहचुंबक म्हटलं जातं. डिबेट नका करू तुम्ही इथे, जस्ट आन्सर द्या. टाइप्स कुठले आहेत किंवा एक्झाम्पल्स द्या एक एक मॅग्नेटिक तिन्ही पण फोर्सचे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं कुठलं अजून एखादं एक्झाम्पल? हर्षवर्धन, कार्तिक, तुम्ही पण आन्सर द्या. ओके, हे आपले 3 टाइप्स शिकून झाले, तर तुमचा याच्यावरती होमवर्क काय असेल, सो अगोदर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचंय. फर्स्ट क्वेश्चन इज इट इज यूज टू मेक मशीन्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वॉटर इज इवन फ्लो डाऊनवर्ड्स. ओके, व्हेरी गुड समर्थ, खूप छान एक्झाम्पल सांगितलंय. फर्स्ट, ओके ठीक आहे, मी आता होमवर्क देते कारण 3च मिनिट राहिले. होमवर्कसाठी फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहायची, एक्झाम्पल्स दिले तर गुड. देन टाइप ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स कुठले आहेत ते 3 टाइप्स लिहायचे, आणि देन वन बाय वन जे तिन्ही टॉपिक ते 3 टाइप्स आपण स्टडी केलेत आता, ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे आणि विथ एक्झाम्पल्सच्या हेल्पने तुम्हाला त्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे. तुम्ही एक पेक्षा किंवा 2-3 जे काय तुम्हाला माहिती असतील तेवढे पण एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. जितके जास्त एक्झाम्पल लिहिता तिथे तुम्हाला अजून बेटर समजेल. हे तिन्ही पण टाइप्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नो नो ओंकार, ग्रुपवर होमवर्क नाही पाठवायचा, पर्सनली पाठवायचा. हा झालं. तुम्ही मला हे जे होमवर्क आहे ते तिकडे विचारत जा ग्रुपवर, क्लासमध्ये फक्त क्लासशी रिलेटेडच क्वेश्चन विचार. तर हे झालं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. येस येस समर, विश्वजित, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे 3 टाइप झाले. तुम्हाला हा होमवर्क डिटेलमध्ये व्यवस्थित करायचा आहे. डिटेलमध्ये मी परत सांगते, हे तिन्ही पण टाइप्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे. जेवढे जास्त एक्झाम्पल द्याल तेवढं तुम्हाला टॉपिक क्लिअर होतील. तर हे हा झाला तुमचा होमवर्क. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचंय, जो फोर्स आहे, फोर्स म्हणजे काय मी सांगितलं, त्याचे 2 टाइप्स, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट, आणि कॉन्टॅक्टचे 2 टाइप्स आणि नॉन कॉन्टॅक्टचे सबटाइप, याचा एक फ्लो चार्ट ड्रॉ करायचा. ओ या, सॉरी फॉर दॅट, कॉन्टॅक्ट फोर्स म्हटले मी, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे की तिथे तुम्हाला फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे. फोर्स म्हणजे फोर्स दाखवायचा अगोदर, त्याचे 2 टाइप्स दाखवायचे, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट, आणि कॉन्टॅक्टचे 2 सब टाइप्स आणि नॉन कॉन्टॅक्टचे 3 सब टाइप. म्हणजे असा एक फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे. जसं की आपण मोशन मध्ये कसा फ्लो चार्ट ड्रॉ केला होता, तसा इथे पण एक फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे. सो दिस इज अ होमवर्क फॉर टुडे. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. तर माझा एक बेसिक क्वेश्चन आहे, आपण जे फोर्स लेसन तर स्टार्ट केलंय, बट मला सांगा बरं, व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, जे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं होतं पण रिव्हिजन मध्ये राहिलं माझं घेताना. फोर्सचं युनिट काय आहे, 48 सेकंड्स आहेत ओनली. सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस समज, व्हेरी गुड. बट याला आपण काय म्हणतो, हे पण युनिट आहे समज. आपण डिराइव्ह क्वांटिटी आणि फंडामेंटल्स क्वांटिटी, डिराइव्ह युनिट्स आणि फंडामेंटल युनिट्स त्यामध्ये शिकलेलो आहोत ना. केजी इंटू मीटर इंटू सेकंड स्क्वेअरला आपण काय म्हटलं जातं तिथे 7च्या लेसन मध्ये. प्लीज टाइप इट फास्ट. न्यूटन. केजी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण न्यूटन म्हटलं जातं. तर ही एक न्यूटन युनिट आहे आणि एक वेक्टर क्वांटिटी. ओके ओके, बाय स्टुडंट्स, बाय.